सकाळी किचनमधून असं सुंदर वातावरण बघितलं की मन अगदी फ्रेश होतं. तर मी सकाळी आज लवकरच उठले होते. माझी साफसफाई झाली होती, देवपूजा मिस्टरांनी करून घेतली होती, आंघोळ वगैरे झाली आणि किचनवरची रात्रीची भांडी वगैरे लावून घेतली आणि आता स्वयंपाकाची गडबड चालू आहे सकाळची बघा. आणि सकाळची आता 8:15 वाजलेली आहेत आणि आत्ताशी मी व्हिडिओ शूट केला आहे. तर त्या अगोदर भरपूर सारी कामं होती घरातली, ती सगळी आवरून घेतली आणि सगळं घर एकदम स्वच्छ फ्रेश झालं की मग स्वयंपाकाला पण आपल्याला बरं वाटतं. तर या ठिकाणी सोयाबीनची भाजी केलेली आहे, एकीकडे चपात्या झालेल्या आहेत. तर 8:15 वाजता हा माझा सगळा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. तर त्यासाठी एकदम लवकर उठून हे सगळं आवरावरी करावं लागते. आता इथे मिस्टरांना जेवायला देते आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सोयाबीनची भाजी कशी बनवली ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे पुढे मी. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सोयाबीनची भाजी एकदम पटकन होते आणि 5 मिनटात, एक 10 ते 15 मिनटात भाजी होते. 5 मिनटं त्याला भिजायला लागतं. सोयाबीन स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं. बघा इकडे इथं चहा ठेवलेला आहे, एकीकडे दूध आहे, एकीकडे चपात्या, एकीकडे जेवण वाढलंय. सगळी कामे एक सोबतच सकाळ सकाळची खूप गडबड असते. आता या ठिकाणी कांदा टोमॅटो छान असं बिना तेल टाकता थोडंसं परतून घेतलेलं आहे मी. तेल अजिबात वापरलेलं नाही त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. सुरुवातीला तेल टाकलं की कांदा लगेच असा लालसर होतो आणि कढई खाली मग करपल्या जाते. त्याच्यामुळे मग मी तेल नाही टाकलेलं, फक्त कांदा टोमॅटो आणि मीठ थोडंसं परतून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो चांगला मिक्स झाला की मग त्यामध्ये थोडंसं अशा पद्धतीने बघा मी अशी जागा करत असते साईडला घेऊन. आणि मग त्यामध्ये आता तेल, जिरे, मोहरी, लसूण, खोबऱ्याची पेस्ट असते, कोथिंबीर आता सध्या संपलेली आहे माझ्याकडची, त्यामुळे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आहे तर तीच यामध्ये टाकणार आहे. लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट बनवलेली आहे, ओलं नारळ जे असतं ना त्याची. तर तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामध्ये मस्त जिरे, मोहरी आणि हळद, थोडासा धना पावडर, घरगुती आपलं तिखट, हे सर्व मसाले छान असे टाकून घ्यायचे. आणि मग मस्त त्याच्यामध्ये धुतलेलं सोयाबीन भिजू घातलेलं होतं ते छान असं पिळून त्यामध्ये टाकून घ्यायचं. आता ही लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे आणि खूप सोपी आहे सोयाबीनची भाजी आणि खूप टेस्टी लागते. आणि मग पूर्ण भाजी थोडी 5 मिनटं वाफवून घेतली की त्यामध्ये मग नंतर एक मसाल्यात आपला चिकन मसाला असतो तो टाकायचा आणि 5 मिनटं छान अशी भाजी झाकून ठेवायची. डब्यासाठी ही एकदम झटपट होणारी भाजी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने. सोयाबीन जर नसेल कधी केलं तर खूप छान लागते. आता माझ्या एका हातामध्ये कॅमेरा आहे आणि एका हाताने मी व्हिडिओ शूट करत आहे, त्यामुळे थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं, तर ते तुम्ही समजून घ्या. आणि ज्यांनी कोणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सपोर्टची चॅनलला खूप गरज आहे आणि तुमच्या एक लाईकने किंवा एक कमेंटने मोटिवेशन मिळते, त्यामुळे व्हिडिओ काढायलाही प्रोत्साहन मिळते. तर त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर या ठिकाणी मी जे छोट्या साईजचं सोयाबीन आहे ते घेतलेलं होतं आणि 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग नंतर भिजत घालायचं. ते पटकन भिजतं. मग सोयाबीन भिजेपर्यंत मी इकडे बीट मळून घेतलं, कांदा टोमॅटो चिरून घेतला, परत चहा केला, दूध तापायला ठेवलं. मग नंतर इकडं भाजी तयार केली आणि भाजी वाफवतोपर्यंत इकडे 2-3 चपात्या लाटून घेतल्या. तर बघा सकाळची सगळीच गडबड असते. आणि ते बॅनर आहे, ती बॅनर पण दिसतो मोठा लावलेला आणि त्याच्या शेजारी ते हॉटेल दिसतं वरून, भुलेश्वरच्या डोंगरावरून, पाहिलं का? आता श्रावण महिना जवळ येत आहे, तर आमच्या इथे भुलेश्वरचं मंदिर जवळच आहे, 15 ते 20 किलोमीटर अंतरावर. तर त्याच्या डोंगरावरून आमच्या किचनमधून ते मंदिर रोज दिसतं. ते मंदिर आता त्याची रंगरंगोटी चालू असेल कदाचित, त्याच्यामुळे इथून तो पांढऱ्या कलरचं मंदिर एकदम स्पष्ट दिसत होतं. तर तिथून बघितलं डोंगरावरून तर आमचं घर आणि समोर एक हॉटेल आहे ते संपूर्ण दिसतं. तर अशी आमची चर्चा चालू होती, मी त्यांना सांगत होते. छान अशी चिकन मसाल्याची पुडी टाकून घेतलेली आहे आणि मस्त वाफेवर सोयाबीन झालेलं आहे. आणि थोडंसं जे लसूण आणि हे होतं ना खोबरं मिक्सरला बारीक केलेलं, त्या तर 1 वाटी पाणी टाकून ते पाणी याच्यामध्ये छान टाकून घेतलं. कारण काय होतं माहिती का, पूर्ण मसाले मग त्याला सोयाबीनला लागतात आणि मग थोडासा ओलसरपणा पण राहतो आपल्या टिफिनला द्यायची म्हटल्यावर. आणि जास्त सुटसुटीत असली की मग दुपारच्या जेवणामध्ये ते जरा हे होतं, त्यामुळे थोडंसं ओलसरपणा असला ना तर भाजी एकदम छान लागते. बघू शकता तुम्ही इथे या ठिकाणी एकदम टेस्टी अशी सोयाबीनची भाजी होते. नॉनव्हेजपेक्षा ही भाजी छान होते. आता ह्याच्यावर ताट झाकून ठेवलेलं आहे. आता इकडे चपात्या लाटून घेते, बघू शकता इथे
तवा गरम होऊन गेलेला आहे. आता हे तव्यावर चपात्या पटपट लाटून घेते आणि पुन्हा बघू शकता इकडे आता सुंदर असं हिरवंगार वातावरण झालेलं आहे. सकाळची मला वाटतं आता 8:15 वाजलेली. 8:15 वाजले, कारण 8:30 8:45 सगळ्यांना जावं लागतं. तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि कुत्र्याला पण एक भाकर करून ठेवली आणि किचन वगैरे आवरून ठेवलं. आणि बघू शकता असा माझा सकाळ सकाळचा अवतार. सकाळ सकाळ आंघोळ केली का थोडं फ्रेश झाले का लगेच मग बाकीचे कामं आवरायला घेते आणि मग निवांत माझं आवरते सगळं. मिस्टरांनी तोपर्यंत देवपूजा करून घेतली, त्यांना जेवायला पण वाढलं होतं. आणि या ठिकाणी आता मुलाचा टिफिन भरत आहे. तर अजून मला 9 तरी वाजतील खाली जायला, कारण मला अजून मशीन लावायचं आहे. बाकीचं थोडासा घरातला पसारा आवरायचा आहे. थोडासा चहा करून पिते. सकाळी उठले तसं फक्त कोमट पाणी पिले होते मी, त्यावर अजून काहीच नाही. आता डबा वगैरे भरून देते. एकदा त्यांचं आवरलं की मग आपलं दिवसभर चालूच असतं थोडं थोडं काम. तर या ठिकाणी सगळं आवरलेलं आहे. आता मस्त हा 100 रुपयाला डबा घेतलेला आहे. फक्त 100 रुपयाला लोकल मार्केटमध्ये बाजारामध्ये डबे आले होते विकायला, तर फक्त 100 रुपयाला हा डबा घेतला आहे. बघा खूप छान आहे, क्वालिटी छान आहे डब्याची. आता बघू शकता किचनवर थोडासा पसारा आहे आणि थोडीशी भांडी आहेत बेसिनमध्ये, आत्ताची स्वयंपाकाची वगैरे, चहाची, जेवणाची तर ही नंतरच घासणार आहे. आता मी फक्त धुवून ठेवते ही भांडी, बेसिन वगैरे धुवून ठेवते आणि मग खाली जाऊन मला खालचं अजून झाडझूड करायची आहे. दुकान उघडं आहे खाली, खालचं बी सगळं आवरायचं आहे. तर मग म्हटलं तर इथं नंतर भांडी घासीन, मला जेवण करायचं आहे. मग मी वरती आल्यावर जेवण वगैरे करते आणि मग नंतर ते सगळे एकदमच भांडे घासून घेते. तर या ठिकाणी किचन पडलं बघा, पुसून घेते सगळा. थोडंसं इकडे तिकडे घरात पसारा पडलेला होता बघा, तो सगळा पसारा आवरून घेतला. जिथल्या तिथं वस्तू पटकन ठेवली ना, मग आपल्याला पण जास्त लोड होत नाही कामाचा. आता इथे छान असा किचन पुसून घेते. आणि रात्रीच स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झालं ना, आणि आपण रात्रीच भांडे वगैरे घासून किचन जर साफ केलं ना, तर मग सकाळी एवढा आपल्याला लोड नाही होत किंवा जास्त काम नाही पडत हे किचन आवरायचं. थोडासा हात फिरवला की लगेच किचन स्वच्छ होतं, कारण रात्रीच तो सगळा व्यवस्थित साफ करून ठेवलेला असतो. तर आता हे चहा पण ठेवलेला आहे एका साईडला, चहा वगैरे घेते गरम करून. पहिलं किचन थोडा गॅस पुसून घेते, स्वयंपाकाने थोडा गॅस खराब झालेला आहे या ठिकाणी. आणि बघा घरामध्ये स्वच्छता असली ना तर घर एकदम स्वच्छ राहतं. बघा किचन 5च मिनटात किचन आवरून झालेलं आहे. आणि आता ही भांडी नंतर घासीन मी. या ठिकाणी देवपूजा वगैरे झालेली आहे. सकाळ सकाळ मस्त फ्रेश असा देवा लावून घेतलेला आहे. चला आता मी खाली चालले, भरपूर सारे काम आहेत. मग बाकीचे काम आवरले का मग तुम्हाला भेटते. आता या ठिकाणी किती खाली वारा सुटलेला आहे. मी खाली आलेली आहे बघा. सगळी झाड झाली, जिना झाडला, खालच्या सगळ्या दोन्ही रूम झाडल्या आणि ही बघा पटांगण असं. ही जिथपर्यंत आपली जागा आहे तिकडे खाली रोडला तिथपर्यंत हे सगळं स्वच्छ झाडून घ्यावं लागतं 2-3 दिवसा मिळून. बघा इथे छान असं मस्त झाडून सगळं स्वच्छ केलेलं आहे, कारण हा रोड आहे. तर जाता येता भरपूर गाड्या, टू व्हीलर दिवसभर चालू असतात आणि खूप खराब करून टाकतात. तर 1-2 दिवसा मिळून हे मी पटांगण झाडून घेते. तसं तर थोडंसं झाडते फक्त इथे असं दारासमोर. आणि छान असं सिमेंटचं केलेलं होतं हे, त्या गोण्या ठेवल्या त्या तिथपर्यंत दिसतंय थोडं थोडं सिमेंटचं लावलेलं. तिथून हे असं इथपर्यंत सगळं हे म्हणजे तुटलेलं दिसतंय ना, हे सगळं सिमेंटचं होतं पुढं. पण एका माणसाचं इथून पाईपलाईन गेली तर ते जीसीपीने सगळं खांदून त्या सगळं खराब होऊन गेलं. आता ते व्यवस्थित करणार आहे थोडंसं, पण पावसामुळे थांबले. कारण पाऊस आपण ज्या दिवशी व्यवस्थित करू ते नीट लावू त्याला सगळं खडी सिमेंट वगैरे, तर अचानक पाऊस आला तर सगळं वाहून जाईल. त्याच्यामुळं मी ते लावा ना आता, पण कडक ऊन पडला का नक्कीच लावीन. आणि बघा सगळं खालची साफसफाई, देवपूजा सगळं झालं तेवढ्यात अचानक बघा हे जे फेरीवाले असतात ना ते आलेले आहेत. ते कानातले त्यांच्याकडे आहेत, थोडंसं ते बघते, व्यवस्थित वाटलं तर घेणार, नाहीतर नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करत चला. छान छान कमेंट करा, तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ आवडतील, कुठल्या विषयावर व्हिडिओ आवडतील, घरातली
स्वच्छता घरातलं सगळं ऑर्गनायझेशन. आता छान छान आपली गणपती येणार आहे तर गणपतीचं डेकोरेशन वगैरे ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मी गणपती डेकोरेशनसाठी ऑनलाईन एक वस्तू मागवलेली आहे तर ती येईलच 2-4 दिवसात, ती पण तुमच्याशी शेअर करेन. तर खूप छान आहे ती पण, फक्त 270 रुपयाला भेटलेली आहे. तर किमतीच्या मानाने आता आल्यावर कळेलच आपल्याला कसं आहे कसं नाही प्रॉडक्ट ते. पण खूप छान आहे ती. मी तर दिसतच होतं तसं फोटोमध्ये, तर आल्यावर प्रत्यक्ष बघता येईल. तर त्याचा पण व्हिडिओ मी नक्की तुम्हाला शेअर करील. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. भेटूया पुढच्या अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. टोचतेत ते करतेत ना तुमच्याकडे. पकड नाही का? पकड मग लोक करीन ना पकडणी. लावा टोचायची का ना टोचा. कोणते वाला 20 रुपये देणार आहे. 20 रुपये